लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. एप्रिलचा हप्ता कधी समोर आलेली आहे मोठी अपडेट. आत्ताच लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. 1500 रुपये 36 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवसात लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता येणार. कारण हा प्रश्न बघा वारंवार विचारला जात होता. कधी येणार पैसे, कधी येणार पैसे. लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. शेवटी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, किती लाडक्या बहिणी बाद झालेत हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी बघा. इथं न्यूजपेपरमध्ये काय आलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. महायुती सरकारनं विधानसभापूर्वी जी योजना सुरू केली होती आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागलं. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1500 दिले जातात. हे पैसे महिलाच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान एप्रिलचा हप्ता हा आता 7 तारीख आली तरी पैसे आले नाहीत. कारण गेल्या महिन्यात ह्याच 7 तारखेपासून तुम्हाला माहिती आहे की महिला दिनानिमित्तपासून वाटप सुरू झालं होतं. परंतु हे आज खरं तर रामनवमीनिमित्त वाटप होणार होतं परंतु झालेलं नाही. परंतु एक मोठी बातमी आपल्या आता हाताला लागलेली आहे ती म्हणजे 9 लाखांपेक्षा अधिक महिला पात्र. ही जी बातमी आहे ती आपल्याला खूप महत्त्वाची बातमी आहे. 9 लाख अर्ज बाद केलेले आहेत सरकारने. बघा इथं काय लिहिलेलं आहे आता आपण बघूया. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे. या योजनेत तब्बल 9 लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु लक्षात घ्या एप्रिलमध्ये पुन्हा अर्ज पडताळणी सुरू झाली आणि 9 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र अर्ज बाद केले. काय चूक केली ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ती चूक करायची नाहीये. भरपूर लाडक्या बहिणींनी हे एक साधी चूक केली आणि त्यांचा अर्ज बाद झाला. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा नाहीतर अर्ज बाद होईल. लाडक्या बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरण करण्यात आलेले होते. आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज बघा इथं काय बोललंय बघा व्यवस्थित ऐका. आपण कुठलीही माहिती खोटी देत नाही. बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत्या. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती आली नव्हती. लाडक्या बहिणी गेल्या हप्ता जो आहे तो एप्रिलचा हप्ता सुरू झाला आहे. आता 72 तासात लाडक्या बहिणींना पैसे येणार. कारण रामनवमीलाच पैसे येणार होते. उशीर झाला आहे त्याच्याबद्दल माफ करा. 4 चाकीवाल्या बहिणींचा सुद्धा विचार होणार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत. ब्रेकिंग न्यूज आत्ताची जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य तटकरे यांनी मोठी आता घोषणा केलेली आहे. मित्रांनो बघा 10वा हप्ता कोणाला मिळणार. 9 लाख लाडक्या बहिणींनी काय चूक केली ती तुम्ही करायची नाहीये. कारण जर तुम्ही अशा छोट्या छोट्या चुका केल्या तर तुम्हाला इथून पुढे बाद व्हावं लागेल. कारण एप्रिलची जी हप्ता आहे हे खूप महत्त्वाचा आहे. कारण आता एकदाच अर्ज पडताळणी होणार आहे. परत वर्षभर अर्ज पडताळणी होणार नाहीये. म्हणजे डिसेंबरपर्यंत तरी तुमची अर्ज पडताळणी होणार नाही. त्यामुळं उशीर थोडासा लागत होता. रामनवमीपर्यंतच हप्ता यायला पाहिजे होता परंतु हा आला नाही. तर त्याच्यावरती काय टेन्शन घ्यायची गरज नाही. 10वा हप्ता तुम्हाला 72 तासात मिळून जाईल. पण लक्षात घ्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय ते अशी कारणं होती ज्यानं 9 लाख लाडक्या बहिणी बाद झालेत आणि तुम्हाला ते कारण
ते तुम्हाला करायचं नाही आहे आणि मी तुम्हाला करून सुद्धा देणार नाही, कारण तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली आहे. मी सांगतो तेवढं काम करा फक्त, तुमचा कुठलाही अर्ज बाद होणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. फक्त तुम्ही नियमांमध्ये कसे बसायचे हे मी तुम्हाला सांगतो आहे. आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला 2 महत्त्वाच्या तुमच्याकडनं हे पाहिजेत, कमेंट्स पाहिजेत. 2 महत्त्वाचे तुमच्याकडून गोष्टी पाहिजेत. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहात ते पटकन सांगा आधी, आणि कुठली बँक आहे हे 2 गोष्टी मला सांगा. तुम्ही सगळ्यांनी सांगा, जेवढे जण व्हिडिओ बघताय, जिल्हा आणि बँक पटापटा कमेंट करा. बघा 10व्या हप्त्यासाठी खूप महत्त्वाची बैठक बसून तिथं लाडक्या बहिणी बाद करत येत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर 3 गोष्टी, जास्तीत जास्त 2 गोष्टी सांगतो, पटापट सांगतो. व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा झटपट पैसे येणार मोबाईलवरती सगळ्यांच्या येणार का? हो, जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात त्यांच्या 100% येणार का? कारण ट्रिकच तशी आपण सांगतोय आणि ती सगळ्यांना लागू होते. बघा सरकार आता अर्ज पडताळणीवर अटून बसलं आहे. जोपर्यंत अर्ज पडताळणी होणार नाही त्यापर्यंत लाडक्या बहिणीचं नाव यादीत राहणार नाही, आणि यादीत जोपर्यंत नाव नाही तोपर्यंत मोबाईलवरती कुठलाही प्रकारचा मेसेज त्यांना दिसणार नाही. तर आपण सुद्धा एवढं तगडं राहायचं की आपण कुणीही जे करायला आलं तरी आपल्याकडे सगळं असलं पाहिजे. आता प्रामुख्याने अर्ज पडताळणीमध्ये 3 डॉक्युमेंट ते मागतात. 3 डॉक्युमेंटची आपल्याला भरपूर तयारी करायची आहे. कुणी पण येऊ द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, अजिबात घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी इन्फॉर्मेशन सेंटर. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे, घंटीचं बटन दाबा. बघा सगळ्यात महत्त्वाचं प्रामुख्याने ते तुम्हाला विचारतील तुमचं आधार कार्ड. आता आधार कार्ड ज्या लाडक्या बहिणींनी अपडेट केलेलं नाही, पटकन आज उद्यामध्ये आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. काय अपडेट करायचं आहे? आधार कार्डवरचं पासबुक घ्यायचं आहे, बँकेचं पासबुक घ्यायचं आहे, आधार कार्ड ठेवायचे जवळ शेजारी. बघायचे स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना कुठं, जसं अनिता नाव आहे तर AANI असं काही झालेलं नाही ना, तिथलं नाव आणि बँकेतलं पासबुक नाव सेम पाहिजे. दुसरी गोष्ट जन्मतारीख, तिसरं ॲड्रेस, हे सगळं नीट बघायचं आहे. आणि आधार कार्ड जर वेगवेगळं असेल तर अपडेट करून बँकेत जमा करायचं आहे. दुसरी गोष्ट रेशन कार्डची EKYC पटकन करायची. रेशन कार्डची EKYC केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही हप्ता मिळणार नाही, गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार नाही. तिसरा पटकन उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. 3 गोष्टी झटपट, ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. कारण अर्ज पडताळणी कुठल्याही क्षणी उद्यासुद्धा तुमच्या दारावरती सकाळ अधिकारी येऊन ते 3 डॉक्युमेंट मागतील. जर नसेल तर तुमचं यादीत नाव नाही, फटकन तुम्ही बाद होताल. काही प्रॉब्लेम, मग काही करा परत काही उपयोग नाही. त्यामुळं हे 3 डॉक्युमेंट ठेवा. आता कोणाला किती पैसे मिळणार बघा. जे मागचे पैसे राहिलेत ज्यांना फेब्रुवारी मार्च, त्यांना ते 3,000 आणि ह्या महिन्याचे काही आता 2100 का 1500 येतं ते आपण बघूया. कारण अर्ज पडताळणीनंतर कितीही देणार सरकार, 21 तर म्हणताय सगळे, पण आता जर 2100 भेटलं तर आपल्याला 5,100 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळतील. आणि जर 1500 झाले तर मग 4,500 कुठंच गेलं नाही. त्यामुळं मी जे आता डॉक्युमेंट झाले ते पटकन काढायचं आहे. झटपट आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करायचं आहे. तुमची बँक आणि तुमचा जिल्हा खटाखट सांगा. मी तुम्हाला त्याच्यावर एक महत्त्वाची बातमी पुढच्या व्हिडिओत देणार आहे. पटापट. आणि आपल्या चॅनलवरती मी काही लिंक दिलेत बघा, साडी असेल, ज्वेलरी असेल, त्याच्यावर तुम्हाला मी 15% डिस्काउंट दिलेला आहे. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकताय. 15% डिस्काउंट, शूज असेल, काय असेल, सगळं आहे. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पटकन.